मुलगा किंवा मुलगी जर कॉन्सन्ट्रेट नाही आहेत किंवा काहीच करत नाहीत, तर त्यांच्याकडनं भ्रामरी करून घ्या. ओके. भ्रामरी हा प्राणायामाबरोबर हा इतका सुलभ मार्ग आहे हं. मुलांचं टेम्पर कमी करण्यासाठी. ओके. अनुभव आहे हा. बरं. भ्रामरीचे योग करून घ्या. आता काय होतं मुलांना तुम्ही सांगाल, की "तू भ्रामरी कर हां, हं, हं. तुला राग खूप येतो." तर तो म्हणेल, "मला राग नाही येत." हां, हां. म्हणजे मला म्हणाला कोणी तर मी म्हणणार, हां, "मला राग नाही येत, मी नाही करत." हां. असंच रिएक्ट करणार. करेक्ट. पण त्याच्याऐवजी जर आई म्हणाली, "अरे ऐक ना, मला जरा भ्रामरी करता येत नाही. तू जरा बसून शिकव ना मला. हां. चल आपण दोघं मिळून करूया." मग काय होणार? भले करेक्ट. त्याला येत नसेल तर तो जाऊन YouTubeला Google करेल, बघ सगळं करेल. हां. त्याचे बेनिफिट पण वाचेल आणि मग येऊन आईला किंवा वडिलांना हं. शिकवेल. बरोबर. मग असं झालं की सही नाही की चल आपण आता एकत्र बसून करूया. हे हं. आपण आहे ना आता नियम करूया. 1 मिनिटं तरी भ्रामरी करायची. ओके. सोपं आहे की नाही? करेक्ट. याने मुलांचे व्हायब्रेशनल कनेक्टला फार फरक पडतो. ओके. म्हणजे तुम्हाला सांगू का न्यूरोलॉजिकली भ्रामरी फार प्रभावी काम करते.